अनेक गोष्टींवर चर्चा करत आहोत प्रथम सत्संगापासून। त्यामध्ये आज आता आपल्याला भागवतातला एक विषय निवडलाय, नवयोगेश्वर संवाद। नवयोगेश्वर संवाद हा विषय भागवतामध्ये 11व्या स्कंदामध्ये येतो। बऱ्याच वेळा असं होतं, 7 दिवसाची कथा असल्यामुळे रुक्मिणी स्वयंवर सांगेपर्यंतच वेळ संपून जातो आणि 7 दिवसही संपतात। आणि बऱ्याच जणांचा असा भ्रम आहे की भगवंताचं लग्न झालं म्हणजे कथा संपली। तर असं होत नाही। त्याच्यानंतर भगवंतानी काय काय लीला केल्या, कारण नुसतं रुक्मिणी स्वयंवरावर परमात्मा थांबले नाहीत। 16,108 लग्न झाले, त्याच्याही पुढे आणखी मोठमोठी युद्ध परमात्म्याने केली आणि खूप मोठं कर्तृत्व परमात्म्याने केलं। पण बऱ्याच वेळेला सप्ताहामध्ये या सर्व गोष्टी सांगता येत नाहीत वेळेच्या अभावी। म्हणून भागवतातला जो 11दश स्कंद आहे, ज्या 11दश स्कंदावर नाथ महाराजांनी एकनाथी भागवत नावाचा ग्रंथ लिहिला, त्या एकनाथी भागवतातला पहिला जो विषय आहे त्याला नवयोगेश्वर संवाद म्हणतात। नाव सोपंही आहे, ज्यांना माहिती आहे त्यांच्यासाठी सोपं आहे, ज्यांनी कधीच ऐकलं नाही त्यांना कठीण वाटेल। पण संवाद अतिशय सुंदर आहे। निमी राजानं नवयोगेश्वरांना 9 प्रश्न विचारले आणि त्या 9 प्रश्नांची उत्तरं निमी राजाला नवयोगेश्वरांनी दिली, त्याला नवयोगेश्वर संवाद असं म्हणतात। 11दश स्कंद हा मुक्ती स्कंद मानला जातो। आपल्या सगळ्यांचं जे स्वरूप आहे, जसं भगवंताचं वर्णन करताना आपण भागवताच्या सुरुवातीला म्हणतो सच्चिदानंद रूपाय, तसंच आपलं सुद्धा स्वरूप आहे। कारण 15व्या अध्यायामध्ये भगवंतानी म्हटलं जीव काय आहे, म्हणे जीव शिवाचंच एक स्वरूप आहे, अंश आहे। शिवाचा अंश म्हणजे जीव आहे। ममैव अंशो जीव लोके। मग आपल्याला का असं वाटत नाही की आपण भगवंताचे अंश आहोत? लक्षात घ्या, आपलं पालन पोषण जिथं झालं ना, तेच आपले आई वडील असं आपल्याला वाटायला लागतं। जसं तो वाघाचा दृष्टांत देतात, वाघाचं पिलू दुसऱ्या कळपामध्ये शिरलं की ते ज्या कळपामध्ये राहतं तिथलेच गुण घेतं। मग बकरीच्या कळपात शिरलं तर बकरी कशी वागते तसंच ते वागायला लागतं। तसं आपल्यामध्ये ते सगळं सामर्थ्य आहे जे भगवंतामध्ये आहे, पण आपण आपल्या स्वरूपाला विसरलो। त्याचं कारण आहे माया। मग ही माया कशी असते त्याचं सुद्धा उत्तर या संवादामध्ये आपल्याला सापडणार आहे। माया कशाला म्हणायचं, भागवत धर्म कशाला म्हणायचं। भागवत ग्रंथ एक आहे, भागवत भक्तांना सुद्धा म्हणतात आणि भागवत हा धर्माचं सुद्धा एक नाव आहे। भागवत म्हणजे काय, श्रीमद भागवत। जे श्रीमद भागवत सप्ताहाच्या रूपाने ऐकतो आपण, ज्याला ग्रंथ नव्हे हा श्रीकृष्ण असं म्हटलं, ग्रंथ स्वरूपामध्ये येणारं भागवत ते श्रीमद भागवत। भक्त जे आहेत त्यांना सुद्धा भागवत म्हणतात। भगवंताच्या चरणी जे रत आहे ते सुद्धा भागवत। आणि भागवत धर्म म्हणजे भागवतात जे धर्म सांगितले ते भागवत धर्म सुद्धा या नवयोगेश्वर संवादामध्ये आपल्याला पाहायला सापडते। साधक जीवनातल्या संपूर्ण जिज्ञासेचं समाधान फक्त हे 9 प्रश्न ऐकल्यानंतर आपलं होऊ शकतं। बऱ्याच जणांना प्रश्न पडतो, देव कशाला म्हणतात, त्याचं उत्तर याच्यामध्ये मिळेल। माया कशाला म्हणतात, त्याचं उत्तर मिळेल। सगळ्या प्रश्नाची उत्तरं या नवयोगेश्वर संवादामध्ये आपल्याला मिळतात। म्हणून प्रथम नवयोगेश्वरांची वंदना केली आहे। नाभाजी म्हणतात की नवयोगेश्वरांना आणि निमी राजाच्या चरण पादुकांना मी नमस्कार करतो। मग आता एकाने त्यांना प्रश्न केला, संतांच्या चरणाला नमस्कार करणं इथपर्यंत ठीक आहे, पण संतांच्या चरण पादुकांना तुम्ही नमस्कार का करता? कारण संतांच्या चरण पादुका सुद्धा साध्या नसतात। सारखा त्याचा स्पर्श होत असतो। संतांच्या चरणाचा सगळ्यात जास्त स्पर्श हा त्यांच्या चरण पादुकांना होत असतो, कारण पायामध्ये चपला घातल्यानंतर आपोआपच स्पर्श होतो। म्हणून संतांच्या चरण पादुका साध्या नाही। किती त्याच्याबद्दल महत्व असलं पाहिजे, म्हणजे संतांच्या चरणावर अपार श्रद्धा असलीच पाहिजे, पण संतांच्या चरण पादुकांबद्दल सुद्धा अपार श्रद्धा असली पाहिजे। दक्षिणेमध्ये एक संत होते, निष्ठावान संत, जगाशी काही देणं घेणं नव्हतं। आपला धर्म, आपलं जे अनुष्ठान आहे, साधना आहे ते सगळी करायची।
आणि मग अशा लोकांचा उत्कर्ष प्रत्यक्ष परमात्मा करत असतो. कीर्तिमुख त्यांचे नारायण, भगवानच त्यांची कीर्ती पसरवतो की जावा जावा तिथं जावा, असं भगवानच प्रेरणा देत असतो, लक्षात घ्या. त्यामुळे सगळ्यांना प्रेरणा भगवंतांनी दिली आणि त्यांचा उत्कर्ष व्हायला लागला, नाव लौकिक वाढायला लागला, प्रसिद्धी झाली. मग आता प्रसिद्धी एखाद्याची झाली, बऱ्याच जणांना आनंद होतो, पण काही हितचिंतक असतात त्यांना मात्र आनंद होत नाही. संसारात सुद्धा तेच आहे, परमार्थात सुद्धा तेच आहे. मला तर असं वाटतं सांसारिक माणसाला कदाचित त्रास देणारे कमी असतील, पण पारमार्थिक माणसाला त्रास देणारे जास्त जगामध्ये आहेत. जेवढा माऊलींचा छळ झाला तेवढा कुणाचाच झाला नाही, जेवढा तुकोबारायांचा झाला तेवढा सामान्य माणसाचा छळ झाला नाही. का असं होतं? कारण भगवंतालाच त्यांची उज्ज्वलता प्रगट करायची असते. सोनं जसं असतं तापवलं की ते शुद्ध होतं, तसं संतांचा उत्कर्ष भगवान घडवून आणतो आणि मग हितचिंतक त्यांची निंदा करायला लागतात. मग काही जणांनी साधूंनीच ठरवलं की या माणसाची आपण फजिती करायची. त्यांना बोलवून घेतलं, प्रवचनाला बोलवलं, प्रवचनाला बसवलं आणि बाकीच्या सगळ्या साधूंनी त्यांच्या चपला काढल्या, त्या चपलाचा हार बनवला आणि भर प्रवचनात त्या सिद्ध संताच्या गळ्यात नेऊन घातला. आता आपल्यासाठी ही किती मोठी गोष्ट आहे. अहो, जर कोणी आपल्याला व्हॉट्सअपवर नुसतं तोंड वाकडं केलं, ते स्माइली, तरी सुद्धा आपल्याला इतक्या वेदना होतात की आता काय करावं, हे जग नाशिवंत आहे, मरूनच जावं की काय असं वाटायला लागतं. इतकं वैराग्य सगळ्याबद्दल येतं. भर सभेमध्ये चपलाचा हार घातल्यानंतर काय अवस्था झाली असेल सामान्य माणसाची. पण जेव्हा त्यांना चपलांचा हार घातला, ते फार मोठे विद्वान होते, त्यांनी तिथंच एक श्लोक रचला. त्या श्लोकामध्ये ते म्हणतात, कर्मावलंबका केचित ज्ञानावलंबका. कोणी कर्मावर अवलंबून राहतात आणि भवसागरातून पार होतात, कोणी ज्ञानावर अवलंबून राहतात आणि भवसागरातून पार होतात. पण आम्ही वयं तु हरिदासानां पादत्राणावलंबकाः. मात्र आम्ही असे आहोत की हरिदासांच्या चरण पादुकांनी आम्ही भवसागर पार केलेला आहे. जेव्हा हा श्लोक ऐकला, जे सगळे विरोध करत होते ते क्षणात पाया पडायला लागले. म्हणून संतांना हरवणं सोपं नाही. संतांच्या बाजूनं प्रत्यक्ष परमात्मा उभा असतो, लक्षात घ्या. आता ते जर तिथं विचलित झाले असते, ते म्हटले असते उगीच आलो, निघून गेले असते तिथून, तर त्यांचं महत्व सिद्ध झालं असतं. पण कोणत्याही गोष्टीला सकारात्मक कसं घ्यावं हे संतांकडून शिकावं. आता बघा, या एका श्लोकामुळे सगळी परिस्थिती बदलली. अपमान झाला होता, ते अपमान करणारे सुद्धा शांत झाले आणि हरिदासांच्या चरण पादुकांचं महत्व सुद्धा सगळ्यांना समजलं. म्हणून संसारामध्ये सगळं चांगलं होणार आहे आणि मगच आपण सुखी राहणार आहोत, हा आपला गैरसमज आहे. कधी सगळं चांगलं होणार नाही, ही निश्चित गाठ मारली पाहिजे. म्हणून एखाद्या वेळेस रस्त्याने जाताना कुत्रं चावलं, मग कुत्र चावल्यानंतर घरी आलो, मग ते दवाखान्यात नेलं गेलं, म्हणतात 14 इंजेक्शन देतात वगैरे वगैरे, काय ते दिलं, सगळं झालं. मग ते 14 इंजेक्शन घेताना घरच्यांचं प्रत्येक वेळा 28 वेळा ऐकावं लागलं, बघून चालता येत नव्हतं का, कशाला गेला होता तिथं, वगैरे 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 सगळं ऐकावं लागलं. आता जर त्याच्यावरच आपण विचार करत बसलो की कुत्र चावलं, आता चावलेलं दुखणारच आहे, ऐकून घ्यावं लागणारच आहे. म्हणून सकारात्मकता ही असली पाहिजे, पण मला वाटतं त्याच्याही पुढे स्वीकारात्मकता असली पाहिजे. आता हे झालंय, कुत्र चावलंय, चावू नये कोणाला, पण चावलंय, तर आता याच्यातून पुढे काय करायचंय? पुढे गेल्यानंतर कधी कुत्रे दिसले तर आपण कसं चाललं पाहिजे याचा धडा आपल्याला मिळालाय, लक्षात घ्या. आणि हेही लक्षात घेतलं पाहिजे की सगळ्याच कुत्र्यांवर विश्वास ठेवून उपयोग नसतो. काही चावणारे असतात, काही भुंकणारे असतात, काही पाठीमागं लागतात, छोटी पिल्लं असतात तर नुसतीच पाठीमागं लागतात, काही जर असे चांगले प्रौढ झालेले असतात तर ते भुंकतात, काही अतिशय द्वेषी असतील तर ते चावतात सुद्धा. हे कुत्र्यात आहे तसं माणसात
असं सुद्धा आहे, लक्षात घ्या. म्हणून आता स्वीकारात्मक झालं पाहिजे की असे भुंकणारे भेटणार आहेत, चावणारे भेटणार आहेत, मागं लागणारे भेटणार आहेत. त्यामुळे आपला रस्ता आपण चालायचा आहे, आपल्याला कोणाचीच पर्वा करायची नाहीये. मग त्यामुळे काय झालं, त्या सगळ्या संतांचं, बाकीच्या लोकांचं, विद्वानांचं मत त्या दक्षिणेतले जे संत होते, सिद्ध संत, त्यांच्याबद्दल बदललं, लक्षात घ्या. म्हणून संतांच्या चरणापेक्षा सुद्धा संतांच्या चरण पादुकांचाही तितकाच महिमा आहे. याकरता नाभाजी म्हणतात, मी पहिल्यांदा नवयोगेश्वर आणि निमिराजा यांच्या चरण पादुकांना नमस्कार करतो. जे नवयोगेश्वर कसे आहेत म्हणे, भक्तीचे समुद्र आहे. भक्ती समुद्र रूपानं म्हणजे अथांग रूपानं त्यांच्या हृदयामध्ये राहते. अनन्य उपासना कशी करावी या मार्गाचा ते उद्धार करणारे आहेत, जगाला शिकवणारे आहेत की अनन्य कसं असावं. प्रेमाची राशी म्हणजे हे नवयोगेश्वर आहे. भवाब्दी तारून नेणारी नौका म्हणजे हे नवयोगेश्वर आहे. म्हणजे नवयोगेश्वर रूपी संवादामध्ये कोणी बसलं, त्या नावेमध्ये कोणी बसलं तर त्यांना भवसागर पार करणार आहे, प्रत्यक्ष भगवान पार करून देणार आहे. म्हणून त्यांची मंगलमय वाणी म्हणजे नवयोगेश्वरांनी जे जे सांगितलं ते नुसतं जरी ऐकलं, कळलंच नाही तरी सुद्धा ते ऐकलं तरी काय होणार आहे म्हणजे त्रिविध ताप नष्ट होणार आहेत. आध्यात्मिक, आधिदैविक आणि आधिभौतिक हे तीनही ताप नष्ट होणार आहेत. आणखी काय, आधी आणि व्याधी नष्ट होणार आहेत. आधी कशाला म्हणायचं, आधी म्हणजे मानसिक त्रास आणि व्याधी म्हणजे शारीरिक त्रास. आधी व्याधीचा नाश होतो, मानसिक आणि शारीरिक त्रासाचा नाश त्याच्यामुळे होणार आहे. म्हणून नवयोगेश्वरांचा जो विषय आहे तो अद्भुत आहे. मग हे नवयोगेश्वर कोण आहेत म्हणे, नवयोगेश्वर हे वृषभदेवांची 9 मुलं आहेत. मग वृषभदेव कोण होते, वृषभदेव प्रत्यक्ष भगवंताचा अवतार होते. म्हणजे हे नवयोगेश्वर प्रत्यक्ष भगवंताचीच मुलं आहेत, लक्षात घ्या. आणखी नाभी राजा आणि मेरू देवी या दोघांनी जेव्हा तपश्चर्या केली, हे वर्णन आपण भागवतात 5व्या स्कंदात ऐकलेलं आहे आणि ते तुमच्या लक्षात आहे मला माहिती आहे, पण माझ्या लक्षात यावं म्हणून मी थोडंसं सांगते असं की नाभी राजा आणि मेरू देवी जी होती त्या दोघांनी तपश्चर्या केली आणि देवाला सांगितलं की देवा तुझ्यासारखा पुत्र आम्हाला व्हावा. मग भगवान प्रगट झाले आणि भगवंतांनी सांगितलं, गगनम गगनाकारम सागरस सागरोपमः राम रावण योर युद्ध राम रावण योर इव. गगन म्हणजे आकाश कशासारखं असतं, आकाशाला दुसरी उपमा नाही, आकाश आकाशासारखंच असतं. सागराला दुसरी उपमा नाही, समुद्र समुद्रासारखाच असतो. राम रावणाचं युद्ध कसं झालं म्हणे, त्यालाही दुसरी उपमा नाही. महाभारताचं युद्ध सुद्धा राम रावणासारख्या युद्धासारखं झालं नाही. इतकं राम रावणाचं युद्ध कठीण झालं होतं, मोठं होतं. त्याच्यावर मोठी कथा आहे, आता तिथं शिरत नाही, जेव्हा रामकथा बघू तेव्हा बघू. मग एवढं मोठं ते युद्ध झालं, तसं काहींना उपमा नसते, ते एकमेवा द्वितीय असतात. तसंच भगवान सुद्धा एकमेवा द्वितीय आहे, भगवंतासारखा दुसरा कोणी नाही. याकरता भगवंतांनी सांगितलं मीच तुमच्याकडे अवताराला येतो आणि मीच तुमच्याकडे अवताराला येतो म्हटल्याबरोबर भगवंतांनी वृषभदेव रूपाने अवतार धारण केला आणि वृषभदेवानी जयंती देवी बरोबर विवाह केला. इंद्राची कन्या आहे जयंती, तिच्या बरोबर विवाह केला. जयंती एका देवीचं नाव आहे. जयंती मंगला काली भद्रकाली कपालिनी दुर्गा क्षमा शिवा धात्री स्वाहा स्वधा नमोस्तुते असा एक श्लोक आहे. नवरात्रामध्ये याचं अनुष्ठान करतात आणि कुठेही प्रवासाला निघालं तरी हा मंत्र म्हणावा. हा जर मंत्र प्रवासाला निघाल्यानंतर म्हटला तर या सगळ्या देवता प्रवासामध्ये येणाऱ्या सगळ्या अडचणींना दूर करतात, लक्षात घ्या. म्हणून या श्लोकाचं फार मोठं महत्व आहे. त्यानंतर बरेच असे श्लोक आहेत, त्यामध्ये ही जयंती देवी आहे. मग या जयंती देवीचा विवाह वृषभदेवांबरोबर झाला आणि वृषभदेवांना 100 पुत्र झाले. 100 पुत्रापैकी 9 पुत्र हे नवयोगेश्वर झाले, म्हणजे भगवत भक्त झाले. 9 पुत्र हे नवद्वीपांचे अधिपती झाले. दुसरे 9 पुत्र हे नवद्वीपांचे अधिपती झाले. 81 पुत्र हे कर्मकांडात्मक ब्राह्मण झाले आणि जे ज्येष्ठ होते सगळ्यात मोठे भरत
ते भरतजी, त्यांच्यामुळे आपल्या देशाला भारत नाव पडलं. असे भरतजी झाले. असे 100 पुत्र त्यांचे होते. बघा 9 योगेश्वर आहेत, 9 पुत्र राहिलेले नवद्वीपांचे अधिपती आहेत. 81 पुत्र हे ब्राह्मण आहेत. 81 ची बेरीज केली 8 आणि 1 9, म्हणजे इथं 9 9 9 9 पुत्रांना त्यांनी भक्त बनवलंय, पण तेही 9 आहेत. 9 हा पूर्णांक मानला जातो. 9 एके 9, 9 दुने 18, 18 ची बेरीज सुद्धा 9 येते, 27 ची बेरीज सुद्धा 9 येते. असा 9चा सगळा पाडा त्याची बेरीज केली तर 9च येते, लक्षात घ्या. मग हे का होतं? कारण हा पूर्णांक मानला जातो. 9 पुत्रांना त्यांनी योगेश्वर बनवलं, पण तेही डुप्लिकेट भक्त नाही, पूर्ण भक्त त्यांना बनवलं, म्हणजे तिथंही पूर्णता आहे. नवद्वीपांचं अधिपती 9 पुत्रांना बनवलं, ते सुद्धा पूर्णत्वानं राज्य करतायत. तर अशा पद्धतीनं राज्य करतायत की प्रजेला कोणताही त्रास होऊ नये, लाडक्या बहिणीची गरजच पडू नये प्रजेला, इतकी प्रजा सुखी असावी. प्रजेला सक्षम राजानं बनवावं, लक्षात घ्या. त्यांना पैसे देऊन त्यांचे पाय मोडण्याचा प्रयत्न शासनानं करू नये, लक्षात घ्या. त्यांच्यासाठी चांगल्या चांगल्या योजना आणाव्यात, पण त्या योजना कशा असाव्यात? जिथं स्वतः कष्ट करून उत्पन्नाची साधनं तयार करता येतील अशा योजना असल्या पाहिजेत. 1500 रुपये जन्मभर जरी दिले तरी ते पुरणार नाही. 1500 काय 15,000 जरी दिले तरी ते पुरणार नाहीत. म्हणून एखाद्याला खरंच मदत करायची असेल ना, तर त्याच्या उत्पन्नाचं साधन निर्माण करून देण्यासाठी त्याला मदत करावी. म्हणून 9 द्वीपांचे अधिपती झाले 9 जण, पण ते सुद्धा पूर्ण, प्रजेला कुणाकडे मागायची गरजच पडत नव्हती असं शासन त्याने केलं. 81 कर्मकांडात्मक ब्राह्मण झाले. ही एक आणखी गोष्ट इथं महत्वाची लक्षात घेण्यासारखी. वृषभदेव क्षत्रिय कुळामध्ये जन्माला आलेले, पण क्षत्रिय कुळामध्ये असून सुद्धा त्यांच्या संततीला त्यांनी ब्राह्मणत्वाचं सगळं शिक्षण दिलं आणि इतर सगळ्या समाजांनी सुद्धा ब्राह्मणत्वासाठी त्यांना स्वीकारलं सुद्धा. म्हणून भगवद्गीतेमध्ये म्हटलं, चातुर्वर्ण्यं मया सृष्टं गुणकर्म विभागशः. मनुष्य हा जन्मानं शूद्रच असतो, कोणता जरी असला तरी मनुष्य जन्मानं शूद्रच असतो, कर्मानं तो ब्राह्मण, क्षत्रिय किंवा वैश्य ठरत असतो, लक्षात घ्या. म्हणून एखाद्याचा जन्म एखाद्या याच्यामध्ये झालाय म्हणून तो शूद्र आहे असं म्हणण्याचं कारण नाही. याकरता मग ते जे 9 योगेश्वर होते तेही पूर्ण आहेत, 9 द्वीपांचे अधिपती तेही पूर्ण आहेत, कर्मकांडात्मक ब्राह्मण असणारे जे आहेत कर्मकांडी ब्राह्मण 81 पुत्र ते सुद्धा पूर्णत्वानं अतिशय पूर्ण बनवले वडिलांनी. आणि जे ज्येष्ठ होते भरत ते सुद्धा श्रेष्ठ, 1 कोटी वर्ष भरतांनी राज्य केलं. म्हणून अशा उत्तम कुळामध्ये जन्माला आलेले 9 योगेश्वर आहेत, लक्षात घ्या. म्हणून नवयोगेश्वरांचं हे चिंतन हे जीवनाचा उद्धार करणार आहे. आणि मग नाभी राजा आणि मेरुदेवीकडे जे भगवान आले ऋषभदेव रूपानं, ते त्यांच्याकडे असणाऱ्या दैन्यामुळे आले, म्हणजे त्यांच्याकडे असणाऱ्या दीनतेमुळे आले. आणि तसंच आता हा संवाद ज्यांच्यामध्ये होणार आहे ते आहेत वसुदेव आणि नारदजी. वसुदेवांनी नारदांना प्रश्न विचारला आणि मग नारदांनी सांगितलं की पूर्वी असा असा एक संवाद झाला होता. जसे वृषभदेवांचे पुत्र आहेत 9 योगेश्वर, तशा या वसुदेवांचे पुत्र कोण आहेत? भगवान श्रीकृष्ण. भगवान श्रीकृष्ण वसुदेवांचे पुत्र आहेत. आणि असं असताना सुद्धा वसुदेव यज्ञ करतात तेव्हा सगळ्या ऋषींसमोर हात जोडतात आणि म्हणतात, भगवान कसा असतो, भगवंताचं स्वरूप कसं असतं, मला समजलं नाही, मला समजावून सांगा. याचा अर्थ काय? 125 वर्ष भगवान श्रीकृष्ण आणि वसुदेवजी जवळ राहिले. 125 वर्ष 125 वर्ष भगवान जवळ असून सुद्धा भगवान कसे आहेत हे त्यांना कळलं नाही. का कळलं नाही? कारण भगवान श्रीकृष्णाला ते पुत्रच मानत होते. त्यांना हा भगवान आहे असं वाटतच नव्हतं. हा माझा मुलगा आहे, रोज माझ्या पाया पडतो, माझ्या समोर येऊन बसतो, मी त्याला रागवलं सुद्धा आहे, कितीतरी वेळा मारलं सुद्धा आहे, असं त्यांना वाटत होतं. म्हणून
परमात्मा कळायचा असला तर भगवंताच्या जवळ राहून परमात्मा कळत नाही. परमात्मा कळतो तो संतांच्या जवळ राहिल्याशिवाय कळत नाही. संतांच्या जवळ राहिल्यावरच परमात्मा कळत असतो. वसुदेवांना भगवंताचा सहवास आहे पण संतांचा सहवास नाहीये आणि म्हणून त्यांना परमात्मा कळला नाही. याकरता भगवंतांनीच इच्छा केली की म्हणे सगळ्या जगाला सत्संग मिळतो पण आपल्या पिताश्रींनाच अजून सत्संग मिळाला नाही. म्हणून आता विशुद्ध सत्संग आपल्या पिताजींना मिळावा असा भगवंतांनी संकल्प केला आणि संकल्प केल्याबरोबर वीणेचा झणकार झाला, चिपड्या वाजायला लागल्या आणि तिथं आगमन झालं कुणाचं? नारद महर्षींचं. नारायण नारायण आवाज आला. वसुदेवजी लगेच उठले, नमस्कार केला नारदांना आणि मग नारदांनी भगवंताच्या मनातलं ओळखलं. नारदांनी ओळखलं की भगवंताचं म्हणणं असं आहे की तुम्ही सगळ्या जगाला प्रवचन सांगता, जरा इकडेही आमच्या पित्याला सांगा म्हणून मला इथं बोलवून घेतलंय. आणि नारदजी वारंवार द्वारकेमध्ये येत होते. लक्षात घ्या, जसा भगवान श्रीकृष्णाचा अवतार झाला आणि भगवान श्रीकृष्ण द्वारकेमध्ये राहायला आले, जिथं जिथं भगवान तिथं तिथं नारदजी जायचे. सारखं 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 जाणं व्हायचं तिथं. नारदांना शाप आहे की नारद एके ठिकाणी थांबू शकत नाही. दक्षानं दिलेला शाप आहे. कारण दक्षाच्या प्रत्येक मुलाला नारद महाराजच बनवत होते. कोणी कसं काही शिकायला लागलं की त्याला म्हणायचं अरे हे शिकायची काय गरज आहे, महाराज हो म्हणायचे आणि त्याला सगळ्यांना महाराज बनवून टाकायचे. मग दक्षानं शाप दिला, तुम्ही आमच्या पोरांचे डोके बिघडवता, तुम्हाला एके ठिकाणी प्रवचन करायला थांबताच येऊ नये असा त्याने शाप देऊन टाकला दक्षाने. आता शाप झाल्यानंतर त्यांनी रडायला पाहिजे होतं की नाही? बऱ्याच जणांना म्हातारपणामुळे फिरता येत नाही, ते रडत बसतात की आता फिरताच येत नाही, फिरताच येत नाही, फिरताच येत नाही असं होतं. शाप मिळाल्यावर रडायला पाहिजे की नाही? नारदजी म्हणायला लागले, बरं झालं तुम्ही शाप दिला, एके ठिकाणी थांबलो असतो तर आसक्ती शिरली असती डोक्यामध्ये, मनामध्ये. ज्यांचा जास्त सहवास होतो त्यांची जास्त आसक्ती होते. कुत्र जरी पाळल्यानंतर काय होतं? त्याच्यावर आसक्ती होते. किती आसक्ती होते? त्याचं तोंड बारीक झालेलं सुद्धा कळतं म्हणे लोकांना. त्याचं डिप्रेशन मध्ये ते जात आहे, ते उदास आहे, त्याला दुःख होत आहे हे सुद्धा कळतं. नवऱ्याचं तोंड नाही कळत पण कुत्र्याचं कळतं की त्याला काय होतंय ते. अशी इतकी त्याच्याशी अटॅचमेंट झालेली असते. म्हणून सहवासानं काय होतं? माणसामध्ये आसक्ती निर्माण होते, आसक्तीची घाण शिरते. याकरता नदी जर थांबली तर तिच्यामध्ये घाण होते, शेवाळ्याची घाण होते, आणखी बऱ्याच पदार्थाची घाण होते. तसं नदी वाहत राहिली की ती शुद्ध राहते आणि साधू फिरत राहिला की तो शुद्ध राहतो, आसक्ती त्याच्यामध्ये शिरत नाही. आणि नारदजी म्हणतात, बरं झालं दक्षा तुम्हाला शाप दिला. आतापर्यंत मी सगळीकडे जात होतो, मला जेवढं शक्य तेवढंच जात होतो, आता मला जास्त फिरावं लागेल कारण मला शाप झाला, एका ठिकाणी जास्त वेळ नाही थांबता येत. आजपर्यंत 10 जणांना शिकवत होतो, आता 20 जणांना शिकवेन, चांगलं शिकवेन सगळ्यांना. आजपर्यंत 10 जणांना महाराज करत होतो, आता 20 जणांना महाराज करेल म्हणे. असं म्हणून याला सुद्धा म्हणतात स्वीकारात्मकता. आता शाप झालाय, त्याला कसं मार्गाला लावायचं आपण ठरवायचं. आणि मग नारदजी तिथं आले. आल्याबरोबर वसुदेवानी नमस्कार केला आणि स्वागत केलं. भगवन भवतो यात्रा स्वस्तये सर्व देहिना. तेव्हा वसुदेवजी म्हणतात, नारदजी तुमचं फिरणं कशासाठी असतं? तुमचं फिरणं जगाच्या कल्याणासाठी असतं, सगळ्यांचं कल्याण करण्यासाठी असतं. म्हणे कृपणानां यथा पित्र उत्तम श्लोक वर्तमना. आई वडील आले की मुलांना जसा आनंद होतो तसं साधू संत आले की सज्जनांना आनंद होतो. आई वडील तरी संसाराकडे मुलांना लावतात पण साधू संत संसारातून काढतात आणि भगवंताकडे लावतात. म्हणून साधू संत आई वडिलांपेक्षा सुद्धा श्रेष्ठ आहे. आणखी एक सांगू का? वसुदेवजी बोलतात बरं का नारदांना, आणखी एक सांगू का? म्हणे भूतानां देवचरितम सुखायच दुःखायच, दुःखायच सुखायच, सुखायैव हि साधूनां. म्हणे देवता जरी असल्या, 33 कोटी देव, इंद्र चंद्र महेंद्र अग्नी वगैरे वरुण देव सगळे, तरी यांचं चरित्र कोणाला सुख देतं कोणाला दुःख देतं, पण साधूचं चरित्र सगळ्यांना सुखच देतं. म्हणे याला उदाहरण काय? एखाद्याला वाटतं पाऊस पडावा, शेतकऱ्याला वाटतं पाऊस पडावा, मग पाऊस पडल्यावर शेतकऱ्याला खूप आनंद होतो. पण
पण तेच कुंभाराने आवा प्रज्वलित केलेला असेल तर त्याला काय वाटतं, देवाला तर आमचं वाटोळच करायचं, आताच पाऊस यायचा होता. उदाहरणार्थ दुसरा एक तुम्हाला पटेल असं देते. लक्ष्म्या होत्या आणि त्याच दिवशी पाऊस आला. इतक्या छान सुंदर तयार झालेल्या सगळ्यांना वाटायला लागलं या पावसाला सुद्धा आताच यायचं होतं, सगळा मेकअप खराब करून टाकला असं वाटलं. हे काय होतं, वरुण देव आहे, वरुणाची कृपा होते, पण कुणाला ती आवडते, कोणाच्या सुखाला कारणीभूत होते, कोणाच्या दुःखाला कारणीभूत होते. पण संतांचं तसं नसतं. संत आले की सज्जनांना सुद्धा आनंद होतो, दुर्जनांना सुद्धा होतो. दुर्जनांना कसा होतो म्हणजे नारदजींचंच बघा तुम्ही. नारदजी द्वारकेत जसे सारखे सारखे जात होते तसे तसे कंसाकडे सुद्धा सारखे सारखे जात होते. जेव्हा कंस मरायचा होता, अजून मारायचं होतं भगवंतानी कंसाला, तेव्हा नारदजी कंसाकडे सुद्धा जात होते आणि कंसाकडे सुद्धा नारदांचं स्वागत व्हायचं, त्यांचे पाय धुतले जायचे, त्यांना बसवलं जायचं, आदरातिथ्य व्हायचं. म्हणून मी सांगते काही माणसं आहेत ना सगळ्या पार्टीत चालतात. कोणत्याही पार्टीत गेले की तिथं कार्यकर्ता म्हणून आहेतच, तिथंही त्यांचं स्वागत, इथंही त्यांचं स्वागत, सगळीकडे सेम, कोणाला काही कोणाचं कमी नाही, कोणाचं जास्ती नाही. तसं नारदांचं सगळीकडे स्वागत होतं, देवतांकडेही स्वागत होतं, आसुरांकडे सुद्धा स्वागत होतं आणि आसुरांना सुद्धा एखाद्या वेळेस सल्ला विचारावा वाटला तर ते नारदांना सल्ला विचारतात, लक्षात घ्या. म्हणून असं साधूचं चरित्र असतं. मग वसुदेवजी बोलायला लागले की तुमच्यासारखे संत आले की सगळ्यांना आनंद होतो, मला सुद्धा आज खूप आनंद झालाय म्हणे. कारण संत कोणाला उद्विग्न करत नाही आणि संत कोणापासून उद्विग्न होत नाही, ही फार मोठी गोष्ट आहे, लक्षात घ्या. संत कोणाला त्रास देत नाही. आजपर्यंत कधी ऐकलंय का की या संतांनी अमुकाला त्रास दिला, तमुकाला त्रास? खरे संत, बरं खरे संत कोणालाही त्रास देत नाही आणि कोणी जर त्रास दिला तर ते स्वतः सुद्धा उद्विग्न होत नाही. म्हणून भगवंतानी गीतेमध्ये म्हटलंय, यस्मान्नो द्विजते लोको लोकांनो द्विजतेच याहा. हर्ष आणि अमर्ष याच्या पलीकडे संत गेलेले असतात, म्हणून ते उद्विग्नही होत नाही. म्हणजे कसं असतं लक्षात घ्या, समोरच्याला उद्विग्न न करणं हे सोपं आहे. समजा मला कुणीतरी सांगितलं तुम्ही कुणाला त्रास द्यायचा नाही, तर मी माझ्या मनावर कंट्रोल करू शकते आणि मी कोणाला त्रास नाही देणार असं ठरवू शकते. पण कोणी मला त्रास द्यायचा नाही असं ठरवू शकते का? नाही ठरवू शकत. त्रास होणार आहे, लक्षात घ्या, कोणीतरी त्रास देणार आहे, पण अशा वेळेस आपलं मन स्थिर राखणं हे फार कठीण गोष्ट आहे परमार्थातली. पण संतांचं कसं असतं, ते कोणाला उद्विग्नही करत नाही आणि कोणी काही म्हटलं तर स्वतः उद्विग्न सुद्धा होत नाही. ही समदशा त्यांची असते. मग ही समदशा कधी होते? ही समदशा तोपर्यंत होणार नाही जोपर्यंत चराचरामध्ये भगवत दर्शन होणार नाही. चराचरामध्ये भगवत दर्शन झालं की आपोआप ही गोष्ट लक्षात येते. नामदेवरायांच्या चरित्रामध्ये एक कथा येते की एकदा नामदेव महाराज एका झाडाखाली बसून नामसंकीर्तन करत होते. विठ्ठल 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 नाम चाललं होतं आणि देवाने विचार केला, कबीर महाराज आले तिकडं फिरत फिरत, कबीर महाराजांना नामदेव महाराजांचा अधिकार कळवावा. म्हणून भगवंतांनी एका पठाणाचं रूप घेतलं. पठाणाचं रूप घेतलं, एका घोड्यावर आरूढ झाले, त्या घोड्यावर सामान सुद्धा ठेवलेलं आहे आणि नामदेवराय जिथं बसलेले तिथं भगवान आले. आल्यानंतर विचारलं, ए बाबा काय करतोस? नामदेवरायांनी सांगितलं, काय नाही, विठ्ठल विठ्ठल म्हणतोय, फार गोड आहे माझ्या पांडुरंगाचं नाव, जसं मी घेतोय तसं तुम्ही घ्या. आता भगवान पठाणाच्या रूपामध्ये, भगवान म्हणतात आपल्याला नाही आवडत ते विठ्ठल विठ्ठल, काही नाही आवडत, चल म्हणे माझ्या बरोबर. नामदेवराय म्हणतात, कुठं चालायचंय? म्हणे बोलायचं नाही, फक्त चालायचं. नामदेवराय म्हणाले, ठीक आहे, पांडुरंगाची इच्छा. आणि मग त्या पठाणाने नामदेवरायांना बरोबर घेतलं. तो घोड्यावर बसलेला, नामदेवराय चालत आणि त्या घोड्यावर त्यानं जे स्वतःचं सामान आणलं होतं ते नामदेवरायांच्या डोक्यावर ठेवलं आणि सांगितलं, चला म्हणे आता. आता तो घोडा कसा चालेल? हळूहळू चालेल का? डोलत डोलत ठमकत चालेल? नाही. कसं चालेल? असं जोरात वेग असणारे अश्वाचा कसं पळायला लागला. नामदेवराय त्याच्या मागं मागं पळतात, ते सामान सगळं डोक्यावर आहे. योग बलानं कबीरजी चालले होते. कबीरजींनी ते पाहिलं आणि पाहिल्यानंतर कबीरजींनी विचार केला की या महाराष्ट्रात संतांना फार त्रास आहे म्हणे, या पठाणाला शाप देऊन टाकावा आणि याला भस्म करून टाकावा असं कबीरांनी ठरवलं. आणि कबीरजी तिथं खाली उतरले, नामदेवरायांना थांबवलं. थांबा म्हणे, काय करताय तुम्ही? पांडुरंगाचे भक्त आहेत ना म्हणे, देऊन टाका ना याला शाप,
एका क्षणामध्ये हा भस्म होऊन जाईल म्हणे, याची काय हिंमत आहे तुम्हाला असं करण्याची. तेव्हा नामदेवराय हसले आणि नामदेवरायांनी एक इशारा केला, कहे नामदेव सुनो कबीर, चरण गहो यही रघुवीर. तुम्ही देवाला शोधायला आलाय ना कबीरजी, गरज नाही म्हणे, ही सगळी त्याची लीला चालू आहे. मी तुम्हाला सांगतोय, कहे नामदेव सुनो कबीर, चरण गहो यही रघुवीर. हा घोड्यावर बसलाय ना तो पठाण नाही, हा तुमचा रघुवीर आहे. जरा नीट बघा म्हणे डोळे उघडून. आतापर्यंत कबीर महाराजांना तो पठाणच दिसत होता, पण नामदेवरायांच्या मुखातून शब्द आल्यानंतर जेव्हा बघितलं त्या घोड्यावर कोण बसलंय, तेव्हा साक्षात रामचंद्राचं दर्शन कबीर महाराजांना तिथं झालं. आणि जो घोडा होता तो घोडा सुद्धा परिवर्तित झाला आणि ते हनुमानजी झाले. हनुमानजीला घोडा बनवलं होतं देवाने आणि स्वतः राम रूपामध्ये परमात्मा प्रगटले. मग हे का झालं? संतांना सगळीकडे परमात्मा दिसतो, तो कोणत्याही रूपामध्ये आला तरी त्याला ओळखण्याचं सामर्थ्य त्यांच्या दृष्टीमध्ये असतं. आपण एक गोष्ट नेहमी ऐकतो, लक्षात घ्या. जेव्हा औंढ्या नागनाथला विसोबा खेचरांचा अनुग्रह झाला नामदेवरायांना, तेव्हा भगवान पांडुरंगानं काय केलं, कुत्र्याचं श्वानाचं रूप घेऊन आले आणि टोपल्यातली चपाती पळवायला लागले. पळवताना नामदेवराय काय म्हणायला लागले, अरे थांब, त्याला तूप लावलेलं नाहीये, जरा तूप लावून घेऊन जा म्हणे. आणि मग पांडुरंगाला आनंद झाला की श्वानाच्या रूपामध्ये मी जरी आलो तरी सुद्धा तू मला ओळखलंस. आता सर्वत्र भगवत दृष्टी झाली, लक्षात घ्या. आणि सर्वत्र भगवत दृष्टी झाली की भगवंताची चाललेली लीला आपल्याला उद्विग्न करू शकत नाही. मग आता पठाणाच्या रूपामध्ये परमात्मा आले होते, पठाणाच्या रूपामधल्या परमात्म्याने ते सगळं ओझं नामदेवरायांकडे दिलं होतं. हे आता कबीर महाराजांना उद्विग्न करू शकणार आहे का? नाही उद्विग्न करू शकणार. का उद्विग्न करू शकणार नाही? कारण तो परीक्षा घेणारा दुसरा तिसरा कोणी नाही, आमचा पांडुरंगच होता, ते लक्षात आलं. आपल्याला उद्विग्नता का होते? XYZ व्यक्तीनं मला त्रास दिलेला आहे असं आपल्याला वाटतं. त्रास देणारा XYZ नाहीये, त्रास देणारे माझे कर्म आहेत आणि ही सगळी पांडुरंगाची लीला चालू आहे असं जर वाटलं तर कोणाबद्दल द्वेषही निर्माण होणार नाही, कोणाबद्दल रागही निर्माण होणार नाही, लक्षात घ्या. म्हणून भगवंताचं स्वरूप कळायचं असेल तर संतांची दृष्टी फार आवश्यक असते. संत दृष्टीशिवाय भगवान कळत नाही. आणि अशा पद्धतीनं वसुदेवजी म्हणतात की तुम्ही आम्हाला नारदजी अशी काही दृष्टी द्या जेणेकरून आमचं कल्याण होईल, कारण देवता तर आमचं कल्याण करू शकणार नाही. मग विचारलं नारदांनी, देवता का तुमचं कल्याण करू शकणार नाही? म्हणे भजंती ये यथा देवान देवा अपि तथैवता. देव काय करतात? आता देव कोणते हे सुद्धा लक्षात घेतलं पाहिजे. एक असतो झालेला देव, दुसरा असतो केलेला देव आणि तिसरा असतो असलेला देव. झालेले देव कोण असतात? 100 यज्ञ केल्यानंतर इंद्राचं पद प्राप्त होतं, याला झालेले देव म्हणतात. दुसरे असतात केलेले देव. केलेले देव कसे असतात? हनुमान जयंती आली, मारुतीला शेंदूर लावायचा होता, शेंदूर लावायला गेलो, शेंदूर लावला, शेंदूर उरला म्हणून तो समोरच्या शेजारच्या दगडाला फासला. फासल्यानंतर पुढचा आला, ज्यानं बघितलंच नव्हतं की हा उरलेला शेंदूर फासलाय म्हणून, त्याला वाटलं हाच एक प्रत्यक्ष परमात्मा अवतरलेला इथं, चला दिवाबत्ती करा, त्याला नवस बोला, काही काही कापा त्याच्या समोर, हे सगळं सुरू होतं. मग म्हसोबा असेल, उमरी आई असेल, अमुकच देवी असेल, तमुकच देवी असेल, अशी त्याची पूजा सुरू होते. हे केलेले देव. आणि एक असतो असलेला देव. असलेला देव फक्त परमात्मा, भगवान विष्णू, महादेव यासारखेच देव आहेत जे पूर्ण परब्रह्म आहेत, त्यांनाच मनुष्यानं भजलं पाहिजे. मग हे झालेले देव जे असतात म्हणजे इंद्र, चंद्र, महेंद्रासारखे देव असतात, ते काय करतात? म्हणजे साधन बघून फल देतात. तुम्ही जेवढं त्यांचं कराल तेवढं ते तुम्हाला देतील. मग आपण पूजा कशासाठी करतो? त्याच्यासाठीच करतो की काही कोप होऊ नये त्याला असं रिश्वत देत राहावी, काही ना काही त्याचा भ्रष्टाचार होत राहावा, त्याला पुरवत राहावं, म्हणजे तो आपली इच्छा पुरवतो, लक्षात घ्या. पण तुलसीदासांनी म्हटलंय, हाती श्वान लेवावी. हत्तीसारखं पुण्य घेतात आणि श्वानाला जसा तुकडा टाकला जातो तसं आपल्याला टाकतात ते केलेले किंवा झालेले देव असतात. झालेले
आणि असलेले देव आणि संत काय करतात म्हणे, एवढंच जरी दिसलं तरी त्याच्यासाठी भरभरून देतात, भरभरून कितीही देतात. कमतरता संतांच्या ठिकाणी नसते. असे जे असतात ते खरे संत आणि खरे देव. म्हणून वसुदेवजी म्हणतात, थोड्यासाठी भरपूर देणारे तुमच्यासारखे संत आहेत, म्हणून तुम्ही माझ्या काही प्रश्नांची उत्तर द्या म्हणे. मला असे धर्म तुम्ही सांगा ज्याच्यामुळे भगवंताची प्राप्ती सुलभ होईल. संसारामध्ये आम्हाला प्रत्येकाला भय लागलेला आहे, प्रत्येकाला भीती आहे. कसली भीती आहे? कोणाला म्हातारपणाची आहे, कोणाला आजारपणाची आहे, कोणाला मरायची आहे, कोणाला संपत्ती जाण्याची आहे, कोणाला संपत्ती येण्याची आहे, कारण कुठं ठेवावी, इन्कम टॅक्स वाले काय म्हणतील याची भीती आहे. प्रत्येकाला काही ना काही भीती आहे. भयग्रस्त संसार आहे आणि भयमुक्त फक्त संतांचे आणि भगवंताचे चरण आहे. म्हणून म्हणतात वसुदेवजी की आम्हाला या संसारातून, संसाराच्या भयापासून मुक्त होण्याचा उपाय सांगा. आणखी एक सांगा ज्याच्यामुळे तुम्ही भगवंताची प्राप्ती केली. म्हणजे तुम्ही काय केलं ज्याच्यामुळे भगवान तुम्हाला प्राप्त झाले, तुम्ही जे केलं ते आम्हाला सांगा. बऱ्याच वेळा असं होतं, एखाद्याने जर सांगितलं अहो अमुक अमुक औषध घ्या, आम्ही घेतलंय, आम्हाला बरं वाटायला लागले, तुम्ही पण घेऊन बघा. मग आपला विश्वास बसतो की अरे यांना गुण आला, मग आपल्याला पण आला पाहिजे. म्हणून वसुदेवजी म्हणतात तुम्ही काय केलं जेणेकरून तुम्हाला परमात्मा भेटले ते आम्हाला सांगा. मग नारदजी बोलायला लागले, माणसाला भय होतं ते द्वितीय वस्तू मानल्यामुळे होतं. दुसरं कोणी मानलं की मनुष्याला भय होतं. मग दुसरं कोणी मानल्यावर भय होतं याचं काय उदाहरण? एका ठिकाणी रामलीला झाली, लक्षात घ्या. रामलीला माहितीये तुम्हाला? उत्तर प्रदेशामध्ये ते रामलीलेचा फार प्रघात आहे. म्हणजे रामायण झाकी रूपानं दाखवणं याला रामलीला म्हणतात. तशी रामलीला झाली आणि एक मनुष्य रामलीला बघायला गेलेला. तर तो रावण, रामाचं युद्ध झालेलं सगळं, आणि रावणाचं पार्ट ज्याने केलं होतं अभिनय, त्या माणसाला घरी जायला रात्री 1:30 वाजला. 1:30 वाजल्यानंतर त्यानं काय केलं, कपडे काढले पण मेकअप तसाच ठेवला. मेकअप तसा ठेवला आणि तो रात्री 1:30 वाजता निघाला. निघाल्यानंतर जो पाहायला आला होता तोही निघाला, त्याचंही घर तिकडच होतं, पण त्याचा तो निघालेला आणि याचा हा निघालेला. दोघांना माहित नाही की एकमेक जाणार आहेत म्हणून. आणि हा इकडून यायला आणि तो तिकडून यायला. रावण रात्री 1:30 वाजता गाठ पडली. आता रात्री 1:30 वाजता जेव्हा त्यानं ते त्याचं रूप बघितलं, अशा मिशा, ते 10 तोंड, मेकअप काढावं की नाही बिचाऱ्याने, 10 तोंड तरी कमीत कमी काढायला पाहिजे होती. ती काही फिटिंग असेल, काही निघत नसेल, काही असेल, तो तसाच चालला. तर रात्री 1:30 वाजता 10 तोंडाचं दिसायला लागली तर माणसाची काय अवस्था होईल? तो जो होता ज्यानं ते पाहिलं दृश्य दुसऱ्या मनुष्यानं, तो ओरडायला लागला, इतका जोरात ओरडला की आता मरूनच जाईल असं जोरात ओरडला. आता तो ओरडल्यानंतर हा रावण सुद्धा घाबरला की झालं काय नक्की याला. याच्या लक्षात आलं की अरे आपण हे सगळं घातलंय म्हणून हा घाबरला असेल. मग आता तो समोरचा घाबरलाय म्हणून हा धीर द्यायला त्याच्याकडे जायला लागला, यावं घाबरू नका, घाबरू नका म्हणून जायला. आता याचं बीपी असं वाढायला लागलं, अरे हा तर माझ्याकडेच यायला लागला, म्हणून हा जास्तच घाबरला. आणि घाबरला ते घाबरला. मग या रावणाने याला ओळखलं, कारण तो त्याचा मित्रच होता. यानं ओळखलं की हा अमुक अमुक आपल्या गल्लीतला आहे. मग त्यानं हाक मारली, अरे अमुक अमुक का रडतोस, का घाबरतोस? आता तर तो असा बेशुद्ध झाला, यानं तर माझं नाव सुद्धा घेतलं म्हणे, असा बेशुद्ध झाला तो. आणि मग तो रावण त्यानं ते कसे तरी रात्री 1:30 वाजता रस्त्यात ती मुकुट काढली सगळी, आणि मग स्वतःच जे उपरण होतं त्याच्यानं ते तोंड पुसलं. आणि मग तो बेशुद्ध पडलेला मनुष्य होता तिथं तो गेला, त्याला शुद्धीवर आणलं आणि सांगितलं, अरे मी तुझा मित्र आहे, मीच ते रावण झालो होतो तिथं, घाबरायचं कारण नाही. आणि मग तो शुद्धीवर आल्यानंतर मग त्याला बरं वाटलं जरा. म्हणे असं फिरत जाऊ नको रे म्हणे, रात्री भीती वाटत असते लोकांना. मला सांगा भीती कुठपर्यंत राहिली? जोपर्यंत त्याचा खरा परिचय मिळाला नाही तोपर्यंत. तोपर्यंत त्याला काय वाटत होतं, हे कोणीतरी भूत आहे, हा कोणीतरी राक्षस आहे, रात्री 1:30 वाजता चाललाय असं वाटत होतं त्याला. पण एकदा कळलं की यानं रावणाचा अभिनय केलेला हा आहे, याच्यापासून भिण्याचं कारण नाही, की एका क्षणामध्ये भीती गेली.
तसंच हे म्हातारपणाचं भय असेल, मरणाचं भय असेल, हे सगळं कुठपर्यंत वाटतं? जोपर्यंत आपल्या स्वतःला स्वतःचं स्वरूप कळत नाही. बघा तुम्ही, एक कविता होती आपल्याला एक शाळेमध्ये, ते एका तळ्यात होती बदके पिले सुरेख. तर त्याच्यामध्ये जो राजहंस होता, त्या राजहंसाला ते छोटं पिलू वेगळं दिसायचं. ते बाकीचे बदक त्याला टोचायचे, त्याला कोणी खेळायला घ्यायचं नाही, त्याला त्रास दिला जायचा. आणि मग त्याला ते एकटं एकटं राहायचं, रडायचं, मी कसा वेगळा आहे असं त्याला वाटायचं. आणि एक दिवस त्याला समजतं की अरे ही तर बदक आहे, मी यांच्यापेक्षा खूप श्रेष्ठ आहे, कारण मी राजहंस आहे, मला निरक्षीर विवेक कळतो, मला सगळं काही कळतं. हे सामान्य अन्न खातात, पण मोत्यांचा चारा खाणारा मी राजहंस आहे. तसे आपण सगळे राजहंस आहोत, पण आपण आपली ओळख विसरून गेलेलो आहे, लक्षात घ्या. म्हणून आपल्याला वाटतं की मी अमुक आहे, मी स्त्री आहे, मी पुरुष आहे, मी श्रीमंत आहे, मी गरीब आहे. या सगळ्या मर्यादा तोपर्यंतच राहतात जोपर्यंत आपलं स्वरूप आपल्याला कळत नाही. मग ही सगळी भीती घालवायची असेल तर काय करावं लागेल? म्हणे भयं द्वितीयान अभिवेशतः. द्वितीयाचा अभिवेश झाला की भय राहतं. एक परमात्मा जाणला की कसलीही भीती राहत नाही. म्हणून त्या परमात्म्याला जाणण्याचा प्रयत्न केला पाहिजे. याकरता जेव्हा नारदजींच्याकडून हे कळलं, मग वसुदेवजी सांगतात की आता पुन्हा आम्हाला सगळे भागवत धर्म तुमच्या मुखातून ऐकायचे. तेव्हा शुकाचार्य म्हणतात, राजन्नेव कृत प्रश्नो वसुदेवेन धीमता प्रीतस्तमाह देवर्षेहि हरेः संस्मारितो गुणैः. नारदांना खूप आनंद झाला. तो प्रश्न जेव्हा वसुदेवाने विचारला, नारदांना आनंद झाला आणि नारदांना भगवंताचं स्मरण झालं. भगवंताचं स्मरण झालं म्हणजे आधी नव्हतं का मग झालं? म्हणजे असं नाही, जसं अग्नी असतो, अग्नीमध्ये तूप टाकलं की तो अग्नी कसा होतो? आणखी प्रज्वलित होतो. तसं सतत स्मरण होतच. आणखी एक त्याच्यामध्ये सांगितलंय की नारद वारंवार द्वारकेला येत असल्यामुळे द्वारकेत आल्यानंतर त्यांना कृष्ण स्मरणच व्हायला लागलं. सारखं कृष्ण 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 स्मरण व्हायला लागलं. पण इथं काय म्हटलंय? हरेः संस्मारितो गुणैः. आता नारदांना वसुदेवानी हा प्रश्न केल्यानंतर नारायणाचं स्वरूप आठवलं. नारायण कोण आहे? नारायणाचाच अवतार भगवान श्रीकृष्ण आहे, लक्षात घ्या. म्हणून त्याचं जे मूळ स्त्रोत आहे भगवान श्रीकृष्णाचं, ते नारदांना आठवलं आणि नारदांना आनंद झाला. सगळ्या अंगावर रोमांच उभे राहिले. रोमांच उभे राहत असतील तर गोष्ट अतिशय चांगली आहे, लक्षात घ्या. डोळ्यामध्ये ऐकत असताना अश्रू येत असतील तर अधिक चांगली गोष्ट आहे. याला अष्टसात्विक भाव म्हणतात. अष्टसात्विक भाव दाटून आले की अंगावर रोमांच उभे राहतात. अंगावर रोमांच उभे राहत असू तर देवानी आपल्याला स्वीकारलेले असं समजलं पाहिजे. कारण काही असे दगड असतात ज्यांना अंगावर रोमांच उभे राहत नाही, ज्यांना रडायला रडू येत नाही, हसायला हसू येत नाही, लक्षात घ्या. असे काही असतात, त्याला अश्मासारखं दगडासारखं काळीज म्हणतात, जे हरिनामामध्ये रंगतच नाही. म्हणून नारदांच्या अंगावर सगळे रोमांच उभे राहिले, अष्टसात्विक भाव दाटून आले. आणि मग याचं वर्णन करताना एकनाथ महाराज म्हणतात की सप्रेम मीनलिया श्रोता जै पूर्ण सुखावे वक्ता. जसा सप्रेम श्रोता मिळाला की वक्त्याला खूप सुख होत असतं. वक्त्याचं वक्तृत्व चांगलं होण्यासाठी सुद्धा चांगल्या श्रोत्यांची गरज असते. श्रोते जर लक्ष नसणारे, झोपणारे, कंटाळवाणे असतील तर वक्त्याला बोलता येत नाही. बऱ्याच वेळा असं होतं, एका गावात आमच्या समोर खरंच टिपाड बसली होती. काहीच त्यांना म्हणजे काहीच कळत नव्हतं. ती कथा मी 7 दिवस कशी केली हे फक्त माझ्या कृष्णाला माहिती, लक्षात घ्या. काही त्यांच्यावर परिणाम नाही, असेच घडी हाताची बसलेले घालत, काहीच त्यांच्यावर परिणाम नाही. सगळे श्रीमंत आणि बहुतेक श्रीमंतांना डोक्याचा भाग कमीच असतो. त्यामुळे काय होतं त्याला काय, कारण कधी हे सगळं कधी होतं? सत्संगाचे शब्द कधी कळतात? संतांच्या जवळ बसल्यानंतर, हरिभक्ती केल्यानंतर, पंढरी सारख्या धामाचा वास मिळाल्यानंतर कळतं. त्यांनी कधी ते काही घेतलेलंच नव्हतं. सगळे मुंबईचे लोक सकाळी उठायचं, वडापाव खायचं, जायचं, दुसरं काय. ते अंतःकरणाशी वड्यासारखीच झालेली होती, त्याचा काहीच अर्थ राहिलेला नव्हता, लक्षात.
पण नटायला असे काय सांगावं ते मला. एक अशा वाटायच्या की एक एक जणी जणू काही अप्सरा आली, अशा एक एक जणी अशा वाटायच्या, इतक्या सुंदर नटलेल्या, इतक्या चांगल्या पद्धतीनं, पण भाव मात्र शून्य. लक्षात घ्या. मग असे किती जरी असले करोडो तरी त्यांच्या पुढे सांगण्यात काही अर्थ राहत नाही. आमचे गुरुजी सांगायचे, एक मनुष्य होता, तो नवीनच भागवत शिकला, त्याला वाटायचं कुणीतरी आपलं ऐकावं. पहिले सुरुवातीला असं वाटत असतं की कुणीतरी ऐकावं, कोण ऐकतच नसतं, कारण कोण मान्यच करत नाही ना, याला येतंय की नाही काय असं मान्य करत नाही. तुम्हाला काय सांगावं, आम्ही सुद्धा पहिल्यांदा शिकलो तेव्हा आमचे श्रोता भगवान श्रीकृष्ण. आता मला माहित होतं बाकीचं कोणी आलं तर उठून जाईल, याला ऑप्शन नाही ना, बसावंच लागेल त्याला, तो कुठं जाऊ शकत नाही, हालू शकत नाही, म्हणून मी त्याला भागवत सांगायचं. तसं एकाला माणसाला वाटलं की आपण भागवत शिकलो, कुणीतरी ऐकावं. तो म्हणायचा बायकोला, बस ना मी तुला सांगतो भागवत. ती म्हणायची, कशाला, तुमचं भागवत मला सगळं माहितीये, कशाला सांगता तुम्ही मला. ती काय ऐकायची नाही. मग त्यांनी विचार केला की मी म्हशीला भागवत सांगेन, आणि तो गोठ्यामध्ये गेला. भागवताची पोथी, पूर्वी अशी मोठी पोथी यायची भागवताची, ती सुट्ट्या सुट्ट्या पानाची असायची, आणि मग ती पोथी घेतली, त्यानं ते आसन मांडलं, चौरंग मांडलं, धूप दीप सगळं, ती म्हैस समोर बसलेली आणि रवंथ करत 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 ती बसलेली, आणि हा आपलं सांगायला लागला, जन्माद्यस्य यतोऽन्वयादि तरतश्चार्थे शोभित स्वराट. सुरू झाले एक 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 श्लोक, मध्येच ती हा असं व्हायचं, आणि असं सुरू झालं त्याचं. आणि मग त्यानं विचार केला, आता आरती करायची, आरती आणायला घरामध्ये जाऊ. म्हणतो असं घरामध्ये आरती आणायला गेला तर म्हैस उठली. म्हशीला वाटलं ही खायचीच काहीतरी वस्तू आहे, म्हणून ती सुट्टी पानं म्हशीनं आपली सगळी ग्रहण करायला सुरुवात केली. आणि मग तो आरती घेऊन आला, मस्त आरती धूप दीप घेऊन आला, आणि बघतो भागवताची पोथीच नाही. भागवताची पोथी कुठे गेली, तेवढ्यात ते खाली पडलेले तुकडे दिसले, आणि म्हशीच्या तोंडात इकडे लटकताना तुकडे दिसले. आणि मग ती बायको म्हणायला लागली, कसं तरी करून ते भागवत आणलं होतं, तेही आता वाया गेलं म्हणे, कुणालाही सांगत बसता म्हणे. तो म्हणाला, चुकतेस तू, लोक भागवत नुसतं ऐकतात, म्हशीनं ग्रहण केलं म्हणे, ग्रहण केलं भागवत. असा श्रोता कधी मिळणार आहे का म्हणे मला. म्हशीचं खरंच कल्याण झालं असेल बरं का, म्हणून म्हैस व्हावं तरी असं व्हावं, जेणेकरून काही कल्याण व्हावं. सप्रेम मीनलिया श्रोता, श्रोता जर चांगला असेल तर वक्त्याला आनंद होतो. लक्षात घ्या. आणि काही जर असे एकदम पाषाणासारखे श्रोते असले, मग तिथं वक्तृत्व उफाळून येत नाही. जसं वासरू जोपर्यंत गाईच्या सडाला लागत नाही तोपर्यंत तिला पान्हा फुटत नाही, तसंच वक्त्याचं असतं. समोर ती जिज्ञासा पिपासा दिसली तरच वक्त्याला बोलता येतं, नाही तर बोलता येत नाही. मग ऐकोनी वसुदेवाचा प्रश्न नारद सुखावे पूर्ण, नारदांना खूप आनंद झाला. मग स्वानंद गिरा गरजोन आपण काय बोलत, आणि मग स्वानंद रसामध्ये आनंद रसामध्ये नारद बुडून गेले. आणि नारदजी सांगायला लागले, वसुदेवा यदुश्रेष्ठा, तुम्ही खूप चांगला प्रश्न केला म्हणे. भागवत धर्माबद्दल जे तुम्ही मला विचारलंय, तुम्ही मला विचारलंय की तुम्ही असं काय केलं जेणेकरून तुम्हाला परमात्मा भेटले, तर मी आता तुम्हाला ते भागवत धर्म सांगणार आहे. मग हे भागवत धर्म ऐकल्यानंतर काय होतं म्हणे, भागवत धर्म एखाद्याने ऐकले, त्याचा उच्चार केला, म्हणजे एखाद्या वेळेस एखाद्यानं हा जो प्रसंग आहे तो वाचला, उच्चार केला, किंवा जे ऐकलेलं आहे त्याचं नुसतं स्मरण केलं, ते भागवत धर्म ऐकले, त्याचा उच्चार केला, त्याचं स्मरण केलं, त्याचा स्वीकार केला, म्हणजे जे जे धर्म सांगणार आहेत ते जीवनामध्ये उतरवले, किंवा नुसतं त्या भागवत धर्माला अनुमोदन दिलं, वा वा भागवत धर्म सांगितले जातात ना, फार आनंदाची गोष्ट आहे, असं नुसतं अनुमोदन जरी दिलं तरी त्या क्षणात तो कितीही मोठा दुर्जन जरी असला तरी तो पवित्र होतो, त्याची सगळी पाप नष्ट होतात. मग मागच्या जन्मी त्यानं काहीही करू दे म्हणे, त्याची सगळी पाप नष्ट होतात. बघा काय म्हणतात, श्रुतो पठितो ध्यातः आदृतो वानुमोदितः, म्हणे एखाद्यानं विश्वद्रोह केलेला असेल,
काही जण घरातल्या माणसाचा द्रोह करतात, पण काही विश्वद्रोही असतात. म्हणजे सगळ्यांना शिव्या द्यायच्या सरसकट, कोण साधू असो, संत असो, घरातले असो, दारातले असो, काही असो, असे काही असतात. काही विश्वद्रोही, काही देवद्रोही असतात. देवाचा द्रोह करणारे, देवाची आज्ञा न मानणारे, शास्त्राचा द्रोह करणारे असतात. शास्त्र परंपरेनं आपल्याला सांगितलं असं वागावं, असं वागू नये, पण ते न ऐकता आपण शास्त्राचा द्रोह करतो. लक्षात घ्या, माणसाला लोक काय म्हणतील याचा विचार करायला वेळ आहे, पण शास्त्र काय म्हणेल याचा विचार करायला वेळ नाही. लोकांनी चांगलं म्हणावं म्हणून आपण किती प्रयत्न करतो, पण कोण चांगलं म्हणतं आपल्याला? कोणीच चांगलं म्हणत नाही. लक्षात घ्या. म्हणून संतांनी चांगलं म्हणावं याच्यासाठी प्रयत्न करावा. मी असं अमुक अमुक वागले तर समाजाला दुःख होईल असं आपल्याला वाटतं, पण मी असं अमुक अमुक वागले तर संतांना दुःख होईल, शास्त्राला दुःख होईल, गुरुला दुःख होईल असं आपल्याला वाटत नाही. ते तसं वाटलं पाहिजे. लक्षात घ्या. म्हणून देवद्रोही कोणी दुरात्मा असेल, विश्वद्रोही असेल, देवद्रोही असेल, दुरात्मा असेल, आणि कोणी चांडाळही असेल, अत्यंत पापी जरी कोणी असला तरी त्याचा उद्धार या भागवत धर्मामुळे होतो. भागवत धर्म ऐकले तर निंदा, द्वेष, रागद्वेष, क्रोध, काम, अविद्या या सगळ्या विकारांचा नाश होतो. म्हणून नारदजी म्हणतात, वसुदेवा तुम्ही भाग्यवंत आहात, कारण ज्याच्या नामानं आम्ही उद्धरलो तो प्रत्यक्ष परमात्मा तुमचा पुत्र म्हणून तुमच्या जवळ आलेला आहे. याकरता तुमचा पुत्र केवळ तुमचा पुत्र असं समजू नका, तो परमात्मा आहे. आणि तो परमात्मा कसा आहे हे तुम्हाला भागवत धर्माच्या माध्यमातून मी समजवणार आहे. म्हणे जर तुम्ही भागवत धर्म मनामध्ये धारण केले तर ज्याला तुम्ही पुत्र मानताय तो कसा परब्रह्म आहे हे तुमच्या लगेच लक्षात येईल. आणि परब्रह्म म्हणून एकदा जरी तुम्ही त्याचं दर्शन केलं तरी तुम्ही भवसागरातून उद्धरून जाल. असे हे भागवत धर्म मी तुम्हाला सांगणार आहे, पण ते पुढच्या सत्संगामध्ये सांगणार आहे.